Good morning, my dear student. I am Rasni Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Human Anatomy and Physiology. Today I am going to discuss with you, we will be discuss the respiratory system. That respiratory system consists of various parts of the consisting in the respiratory system like that nasal cavity, pharynx, larynx, trachea, bronchi, lungs and alveoli. These are the parts of respiratory system. Introductory part is these part, the part of respiratory system are in previous lecture studied. Know that nasal cavity, then pharynx, larynx, trachea, bronchi, lungs and lobules. These all parts are studied in previous lecture. So I am going to discuss with you new point, that's a second part of the respiratory system, that is physiology of respiration. Physiology of respiration means functions of respiration or exact mechanism of the respiration are the respiration is divided into two phases. जे काय respiration होतं बॉडीमध्ये, exchange of the gases, inhale and expel of the gases, this respiration is divided into two phases, that is the external respiration and internal respiration. आता external respiration कशाला म्हणायचं तर एक्सटर्नल रिस्पायरेशन द एक्सचेंज ऑफ द गॅसेस, म्हणजे आता कशाचं गॅसेसचं एक्सचेंज होणार आहे फक्त इथं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे जे काय दोन गॅसेस आहेत फक्त यांचंच गॅसेसचं एक्सचेंज होणार आहे. द एक्सचेंज ऑफ द गॅसेस लाईक दॅट ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड बिटवीन द alveoli of the lungs and blood in pulmonary capillaries is referred to as external respiration. हे जे काय एक्सटर्नल रिस्पायरेशन होणार आहे हे कुठे होणार आहे म्हणजे एक्सचेंज ऑफ द गॅसेस ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड बिटवीन दी अल्व्हेली ऑफ द लंग्समध्ये काय आहेत अल्व्हेली प्रेझेंट आहेत यांच्यामध्ये आणि त्यांच्याजवळ ज्या काही पल्मनरी कॅपिलरीज आहेत त्यामध्ये प्रेझेंट आहे ब्लड. तर ह्या दोघांच्यामध्ये काय होणार आहे गॅसेसचं एक्सचेंज होणार आहे आणि त्यालाच म्हटलं जातं एक्सटर्नल रिस्पायरेशन. द डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल टू द पल्मनरी आर्टरी. जे काय डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हार्टमध्ये राईट व्हेंट्रिकल्समध्ये ते पंप केल्यानंतर कुठे जाईल ते पल्मनरी आर्टरीमध्ये विच सर्क्युलेट थ्रीज डिऑक्सिजनेटेड ब्लड इन टू द कॅपिलरीज सराउंडिंग दी अल्व्हेली. सर्व ब्लड एकदा हार्टमध्ये आपण डिऑक्सिजन ब्लड गोळा करतो रिसीव्ह करतो पूर्ण बॉडीमधून आणि ते हार्टमध्ये जे काय ब्लड आहे राईट व्हेंट्रिकल थ्रू पल्मनरी आर्टरीच्या साह्याने आपण काय करतो ते लंग्सकडे पाठवतो. कशासाठी तर ऑक्सिजनेटेड ब्लड करून आपल्याला ते परत पाठवणार आहे त्यासाठी. विच सर्क्युलेट द डिऑक्सिजन ब्लड इन टू द कॅपिलरीज सराउंडिंग द अल्व्हेली. अल्व्हेलीच्या शेजारी काय आहेत कॅपिलरीज आहेत ज्यामध्ये ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट आहे. ॲट द सेम टाईम द इन्स्पायर्ड ॲटमॉस्फेरिक एअर एंटर्स दी अल्व्हेली. त्याच वेळेस काय होतं आहे जी काय ॲटमॉस्फेरिकची एअर आहे ती आपण इन्स्पायर करतो आणि ती कुठे जाते अल्व्हेलीमध्ये जाते. ॲट दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन और ॲट धिस पर्टिक्युलर सिच्युएशन द ऑक्सिजन फ्रॉम द ब्लड कमिंग फ्रॉम राईट व्हेंट्रिकल्स ऑफ द हार्ट हॅज ऑलरेडी बीन युटिलाइज बाय द टिश्यू. जे काय पहिल्यांदा जे ऑक्सिजन असेल त्या ब्लडमधला त्या ऑक्सिजन ब्लडमधला जो काय आहे तो फर्स्टली आपण त्या टिश्यूनी किंवा त्या सेलनी युटिलाइज केलेला आहे. अँड देअरफोर द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन द ब्लड इज लेस दॅन दॅट ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन अल्व्हेलर एअर. जो काय ऑक्सिजनमधला जी काय प्रेशरची लेवल आहे ती काय होणार आहे ब्लडमधली लेस होणार आहे कोणापेक्षा तर अल्व्हेलर एअरपेक्षा. म्हणजेच काय होईल पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन अल्व्हेलर एअर. आता अल्व्हेलर एअर म्हणजे काय समजतं की तुम्हाला जे काय लंग्समध्ये अल्व्हेली प्रेझेंट आहे त्या अल्व्हेलीमध्ये 105 mm/Hgची एअर प्रेझेंट असेल ऑक्सिजनेटेड. किती असेल 105 mm/Hg. आणि पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन कॅपिलरी ब्लड ओनली 40 mm/Hg. दीज आर दी डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं असेल तर ते अल्व्हेलीच्या वरती काय आहेत ब्लडच्या कॅपिलरीज आहेत. ज्या कॅपिलरीजमध्ये काय तर ब्लड प्रेझेंट आहे आणि त्यांचं जे काय ऑक्सिजनची
पार्शियल प्रेशर आहे तो फक्त किती आहे 40 mm/Ag. म्हणजेच काय होईल मग ज्याच्याकडे जास्त ऑक्सिजन असेल म्हणजेच 105 mm/Ag ह्या अल्व्हेलीमध्ये ऑक्सिजन आहे तो काय करेल ह्या 40 mm वाल्याकडे देईल. म्हणजे इथे काय होईल गॅसेसचं एक्सचेंज होईल बाय युजिंग पार्शियल प्रेशर मेकॅनिझम. म्हणजे 105 mm/Ag चा जर ऑक्सिजन लेवल अल्व्हेलीकडे असेल तर ह्या ब्लडकडे तो काय होईल ट्रान्सफर होईल आणि ह्या ब्लडमध्ये जे काय डिऑक्सिजनेट आहे कार्बन डायऑक्साईड आहे तो काय होईल ट्रान्सफर होईल अल्व्हेलीकडे आणि अल्व्हेलीकडे ट्रान्सफर होऊन परत आपल्या कंडक्शन पाथवेनुसार हे कार्बन डायऑक्साईड नेसल थ्रू आउटसाईड द बॉडीमध्ये टाकला जाईल. आता अशा प्रकारे होईल. मग हे काय होईल ड्यू टू धिस डिफरन्स ह्या डिफरन्समुळेच काय होते गॅसेसचं एक्सचेंज होते. जर हे जर डिफरन्स नसेल तर गॅसेसचं एक्सचेंज होणार नाही. ह्या डिफरन्समुळे काय होते ड्यू टू धिस डिफरन्स इन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अँड ऑक्सिजन डिफ्युजेस फ्रॉम द अल्व्हेलर एअर टू द कॅपिलरी ब्लड. ह्या डिफरन्समुळेच आपलं काय होते ब्लडचं गॅसेसचं एक्सचेंज होतं आहे. ॲट द सेम टाईम इज नेट डिफ्युजन ऑफ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द कॅपिलरी ब्लड टू द अल्व्हेली. ब्लडमध्ये जे काही कार्बन डायऑक्साईड असेल ते अल्व्हेलीकडे पाठवलं जातं. द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन कॅपिलरी ब्लड टू द अल्व्हेली. म्हणजेच काय असेल त्यावेळेस कार्बन डायऑक्साईडमध्ये जे काय ज्या ब्लडमध्ये कॅपिलरीमध्ये जे काय ब्लड आहे त्या ब्लडची जी काय पार्शियल प्रेशर आहे कार्बन डायऑक्साईडची ती किती आहे 45 mm/Ag. द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन कॅपिलरी ब्लड इज अबाउट ओनली 45 mm/Ag. हियर ॲज दी partial pressure of carbon dioxide in alveolar air is only 40 mm/Ag. म्हणजेच काय होईल 45 mm/Ag कडे कार्बन डायऑक्साईड म्हणजे त्या ब्लडमध्ये कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे जास्त प्रमाणात तो काय होईल इकडे ट्रान्सफर होईल तो एक्सचेंज होईल 40 mm/Ag कडे. म्हणजेच काय होईल तो अल्व्हेलीकडे कार्बन डायऑक्साईड निघून जाईल आणि अल्व्हेलीकडे जर कार्बन डायऑक्साईड आला ज्यावेळेस आपण एक्सेल करतो त्यावेळेस तो कार्बन डायऑक्साईड आउट ऑफ द बॉडी होईल किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये निघून जाईल. अशा प्रकारचं हे एक्सटर्नल रिस्पायरेशन आहे. आता एक्सटर्नल रिस्पायरेशन समजलं की तुम्हाला. एक्सटर्नल रिस्पायरेशन हे कशामध्ये होईल लंग्समध्ये एक पार्ट आहे अल्व्हेली. त्या अल्व्हेली आणि त्या अल्व्हेलीच्या वरती परत काय कॅपिलरी नेटवर्क आहे. त्या कॅपिलरी नेटवर्कमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिजनेटेड करायचे आणि परत ते कुठे घ्यायचे आपल्याला हार्टकडे घ्यायचे परत पूर्ण बॉडीकडे डिस्ट्रीब्यूट करायचे आणि सेल आणि टिश्यूला त्याचा यूज झाला पाहिजे. आता एक्सटर्नल रिस्पायरेशनसाठी फॅक्टर्स आहेत कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते आपण बघू. द फॅक्टर्स अफेक्टिंग एक्सटर्नल रिस्पायरेशन आर पार्शियल डिफरन्स ऑफ द गॅसेस. त्या गॅसेसमध्ये तो काय डिफरन्स आहे तो पाहिजे तो एक तिथं फॅक्टर्स असू शकतो एक्सटर्नल रिस्पायरेशनच्या वेळेस. त्यानंतर थिकनेस ऑफ रिस्पायरेटरी मेम्ब्रेन देन द सरफेस एरिया ऑफ रिस्पायरेटरी मेम्ब्रेन अँड डिफ्युजन कोएफिशियंट ऑफ द गॅसेस इन द सबस्टन्सेस ऑफ द मेम्ब्रेन. असे 4 हे काय आहेत एक्सटर्नल रिस्पायरेशनचे फॅक्टर्स आहेत. आता आपल्याला एक्सटर्नल रिस्पायरेशन समजले. आता आपण इंटर्नल रिस्पायरेशन बघू. म्हणजे हे सगळं कुठे प्रोसिजर होणार आहे सर्व हे एक्सटर्नल रिस्पायरेशन हे लंग्समध्ये होणार आहे पण इंटर्नल रिस्पायरेशन हे टिश्यू सेल्स आणि ब्लड व्हेसल्समध्ये होणार आहे. बघूया आपण इंटर्नल रिस्पायरेशनमध्ये काय आहे. The oxygenated blood is collected from the pulmonary capillaries and through the pulmonary vein is brought to the heart. From the heart it is circulated throughout the body. जे काय लंग्स आहे ते लंग्स काय करेल ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्याला पल्मनरी कॅपिलरीज थ्रू पल्मनरी व्हेन थ्रू आपल्या हार्टकडे पाठवून देईल आणि हार्ट काय करेल इट इज सर्क्युलेटेड थ्रू आउट दी बॉडी. द ब्लड पासेस फ्रॉम द आरोटा टू द सिस्टमॅटिक आर्टरीज आर्ट्रिओल्स अँड कॅपिलरीज टू टिश्यू सेल. जे काय ब्लडमध्ये हार्टमध्ये आरोटा प्रेझेंट आहे ह्या आरोट्याच्या थ्रू सिस्टमॅटिक जे काय आर्टरीज असतील आर्टिक्युल्स असतील कॅपिलरीज असेल तर टिश्यू सेलपर्यंत हे ब्लड सप्लाय करण्याचं काम करतात. ओव्हर हिअर ॲट द टिश्यू लेव्हल द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज टेक प्लेस बिटवीन द ब्लड अँड सेल अँड धिस प्रोसेस इज टर्म ॲज इंटर्नल रिस्पायरेशन. इथेच काय होतं एक्झॅक्ट इंटर्नल रिस्पायरेशन होते. काय होत असेल इंटर्नल रिस्पायरेशनच्या वेळेस ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड जे काय आपल्याला एक्सचेंज करायचा आहे तो ब्लड आणि सेल्समध्ये होणार आहे आणि त्याच प्रोसेसला म्हणलं तर इंटर्नल रिस्पायरेशन. आता यामध्ये ही परत काय पार्शियल डिफरन्स आहे आणि याच्यानुसारच आपल्या गॅसेसचं एक्सचेंज होत असतं.
द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन द ब्लड एंटरिंग द कॅपिलरीज अबाउट 100 mm/Hg. जे का ऑक्सिजनेटेड ब्लड आपण लंग्सकडून घेऊन आलो आहे त्याचं किती आहे 100 mm/Hg आहे. आणि पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन टिश्यू इज ओनली अबाउट 40 mm/Hg. म्हणजे त्या टिश्यूमध्ये किती फक्त ऑक्सिजनची लेवल 40 mm/Hg आहे आणि त्या ब्लडकडे 100 mm/Hg आहे. म्हणजे ऑक्सिजनेटेड जो काय ब्लड आहे त्यामध्ये 100 mm/Hgचं ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि टिश्यूमध्ये फक्त 40 mmचं आहे. मग ह्या डिफरन्समुळे काय होईल, दिस डिफरन्स इन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन लिडिंग टू द डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ब्लड टू द टिश्यू सेल्स. ब्लड काय जे ऑक्सिजन मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत ते काय होतं टिश्यूकडे पाठवले जातात. त्या टिश्यूकडचं कार्बन डायऑक्साईड ब्लडमध्ये घेतलं जातं, परत ते ब्लड सर्व हार्टमध्ये एकत्र येतं आणि त्या हार्टमधून परत ते लंग्सकडे जातं. लंग्सकडून परत ऑक्सिजनेटेड होऊन परत हार्टकडे येऊन परत थ्रूआउट द बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. कन्व्हर्सली द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन टिश्यू सेल इज ओनली 45 mm/Hg. आता त्या टिश्यू सेलमध्ये किती आहे फक्त 45 mm/Hgचा कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे. पण व्हिअर ॲज द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन कॅपिलरी ब्लड इज ओनली 40 mm/Hg. पण जे काय ब्लड प्रेझेंट आहे त्या ब्लडमध्येच कार्बन डायऑक्साईडची किती लेव्हल आहे फक्त 40 mm/Hg. म्हणजेच काय होईल जिकडे 45 mm/Hg आहे जास्त कार्बन डायऑक्साईड आहे तो कुठं ट्रान्सफर होईल त्या कार्बन डायऑक्साईड म्हणजेच त्या ब्लडमध्ये काय होईल त्या टिश्यू सेलमध्ये जे काय कार्बन डायऑक्साईड क्रिएट झाला असेल तो इकडे एक्सचेंज होईल. अँड देअरफॉर कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज इन अ रिव्हर्स डायरेक्शन दॅट इज फ्रॉम द टिश्यू कॅपिलरीज टू दी ब्लड. म्हणजे त्या ब्लडमध्ये काय होईल परत कार्बन डायऑक्साईड येईल म्हणजे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड होईल. डिऑक्सिजनेटेड जे काय ब्लड आहे सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना किंवा हार्टच्या जे आहेत त्यानुसार ते पूर्ण डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह केलं जातं हार्टकडे आणि हार्ट काय करतं नंतर याला सर्व पंप करते लंग्सकडे आणि लंग्सकडे पंप केल्यानंतर लंग्स याला काय करतं ऑक्सिजनेटेड करून परत हार्टकडे पाठवत असतं. अशा प्रकारे हे आहे इंटरनल रिस्पायरेशन. धीज डिऑक्सिजनेटेड ब्लड इज देन कॅरीड बॅक टू दी हार्ट. हे जे काय डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे सर्व काय केलं जातं हार्टकडे पाठवलं जातं अँड फ्रॉम व्हेअर इट इज पंप टू द लंग्स फॉर ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनेशनसाठी लंग्सकडे आपण हे सर्व ब्लड पाठवलं जातं. दिस इज ऑल अबाउट द एक्सटर्नल रिस्पायरेशन अँड इंटरनल रिस्पायरेशन. दिस इज द फिजिओलॉजी ऑफ रिस्पायरेशन और फंक्शन्स ऑफ रिस्पायरेशन. देन डिसऑर्डर्स ऑफ रिस्पायरेटरी सिस्टीम. 4 प्रकारचे ते 5 प्रकारचे डिसऑर्डर आहेत रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये. नेमकी यामध्ये कसं डिसऑर्डर येईल कशी डिसीज होऊ शकतात रिस्पायरेटरीच्या अंडर. जसा की कोविड-19 सुद्धा एक रिस्पायरेटरीच्या सिस्टीमच्या अंडरचाच एक डिसऑर्डर आहे पण ते ह्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहे आपल्याला. तर त्यामध्ये फर्स्ट आहे निमोनिया. डिसऑर्डर्स ऑफ रिस्पायरेटरी सिस्टीम. निमोनिया इट इज दी क्रिटिकल कंडिशन ऑफ इन्फ्लामेशन ऑफ द अल्व्हेली ऑफ द लंग्स ड्यू टू इन्फेक्शन कॉजेस बाय स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया. स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया हा एजंट इन्फेक्शनमुळे काय होते जे काय लंग्समध्ये अल्व्हेली आहे त्या अल्व्हेलीला काय होते इन्फ्लामेशन होतं आणि इन्फ्लामेशन झाल्यामुळे निमोनिया क्रिएट होतो. Also it can occur due to the other species of streptococci and can also be secondary to the viral infection of the upper respiratory tract, so that having create and produce the pneumonia symptoms. Bacterial pneumonia normally has a rapid onset and severe symptoms develop within a few hours. जर बॅक्टेरियल निमोनिया झाला आहे तर रॅपिड ऑनसेट ॲक्शन दिसेल किंवा सिव्हिअर सिम्पटम्स अँड डेव्हलप विदिन फ्यू आवर्स. जर ज्यावेळेस हे इन्फेक्शन होईल स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया नावाचं एक इन्फेक्टेड आहे जसे की कोविड-19चा कोरोना व्हायरस आहे तसं एक जो काय आहे निमोनिया हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. इट इज नॉट अ व्हायरल इन्फेक्शन, इट्स अ बॅक्टेरियल इन्फेक्शन बाय द स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया. हे जर आपल्या लंग्सकडे गेलं त्या लंग्समध्ये अल्व्हेलीला इन्फेक्शन झालं तर निमोनिया होण्याचे चान्सेस असतात. आणि ते जर केलं बॉडीमध्ये स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया जर इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये आलं तर ते आपल्याला त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत हे डेव्हलप विदिन हावर्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे हा निमोनिया आहे. त्यानंतर सेकंड निमोनियाज रस्ट कलर कफ इज प्रोड्यूस.
जो काय कफ आहे तो कफ कसा होईल, रस्ट कलरचा कफ प्रोड्यूस होईल. अँड स्पटम मे कंटेन ब्लड, जी काय थुंकी आहे त्या थुंकीमध्ये काय येईल, ब्लड येईल. टिपिकल चेस्ट पेन ड्युरिंग इनहेलेशन, ज्यावेळेस आपण इनहेलेशन करतोय त्यावेळेस काय होईल, आपल्या चेस्टमध्ये थोडी पेन होईल. त्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ इज असोसिएटेड विथ हाय फीवर अँड कन्व्हल्जन्स, लाईक दीज आर द सिम्पटम्स ऑफ दी निमोनिया. व्हेन द इन्फेक्शन कव्हर्स द होल लोब ऑफ द लंग, त्या पूर्ण अल्व्हेलीमधल्या लोब्सला जर इन्फेक्शन झालं तर त्याला म्हटलं जातं लोबर निमोनिया. त्याला काय म्हटलं जातं, लोबर निमोनिया. लोबर निमोनिया इट्स इन्फेक्शन covers the whole lobe of the lung, it is termed as lobar pneumonia. Then when it covers only a part of lobe, it is referred to as segmental or lobular pneumonia. जर एकाच पार्टच्या अल्व्हेलीला एका लोबला जर इन्फेक्शन झालं तर त्या म्हटलं जातं त्याला सेगमेंटल निमोनिया किंवा लोब्युलर निमोनिया. इट इज टर्म ॲज ब्रॉन्कोनिमोनिया. ब्रॉन्कोनिमोनिया कशाला म्हणायचं, इट इज टर्म ॲज ब्रॉन्कोनिमोनिया. ब्रॉन्कोनिमोनिया व्हेन इट अफेक्ट दी अल्व्हेली अँड ब्रॉन्काय, पूर्ण अल्व्हेली आणि ब्रॉन्काय दोन्हीलाही इन्फेक्शन झालं तर त्यावेळेस ब्रॉन्कोनिमोनिया म्हणलं जातं त्याला. अशा प्रकारे हा आहे निमोनिया डिसऑर्डर, रिस्पिरेटरी सिस्टीमचा फर्स्ट डिसऑर्डर. नंतर सेकंड आहे अस्थमा. अस्थमा म्हणजे दमा. Asthma, it is also having a critical condition associated with intermittent narrowing of the airways causing shortness of breath and wheezing. जे काय एअरवेज आहे जिथून ऑक्सिजन किंवा आपलं जे काय ॲटमॉस्फेरिक एअर पास होत असते त्यांचं काय होतं, तिथं नॅरोईंग होतात त्यामुळे काय होतं, शॉर्ट ब्रीथ आपलं जे काय श्वसन क्रिया करतो ती शॉर्टनेस होती आहे, व्हिजिंग ॲक्शन दिसायला मिळते. पण हा का होतोय, अस्थमा कशामुळे होतोय, का होतोय, तर अस्थमा सीजनल व्हेरिएशन्स, जे काही सीझन आहेत, ऋतू आहेत, तर हिवाळ्यामध्ये जास्त करून अस्थमॅटिक पेशंटला त्रास होतो, तसा उन्हाळ्यात थोडा कमी होतो, असं त्या व्हेरिएशन्स आहेत सीझननुसार, सीजनल व्हेरिएशन्स. देन कॉन्टॅक्ट विथ ॲलर्जन्स, जे काही ॲलर्जन्स प्रोडक्ट आहेत, ॲलर्जिक मटेरियल आहे त्यांनीही अस्थमा क्रिएट होऊ शकतो. स्ट्रेस चेंजेस इन ॲटमॉस्फिअर, स्ट्रेस ताणतणावाने सुद्धा अस्थमा होत असतो. त्यानंतर आहे चेंजेस इन ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फेरिकमध्ये काही चेंजेस होत असतील तरीही अस्थमा होऊ शकतो. एक्सपोजर टू डस्ट, धूळ यांनीही अस्थमा होण्याचे चान्सेस आहे. अँड मेनी मोर थिंग्स, आणि वेगवेगळे अजून भरपूर केमिकल्स आहेत त्यांनीही अस्थमा होऊ शकतो. अँड मेनी मोर थिंग्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दी प्रिसिपिटिंग आउट ऑफ द सिम्पटम्स ऑफ निमोनिया. हे सर्व नंतर काय सिम्पटम्स दॅट हॅविंग अ निमोनिया, निमोनियाचे परत लक्षणं ते दाखवू शकतात. नंतर थर्ड आहे डिसऑर्डर ऑफ रिस्पिरेटरी सिस्टीम, कफ, खोकला. इट इज अ प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स टू द इरिटेशन ऑर इन्फेक्शन ऑफ द रिस्पिरेटरी ट्रॅक. आता कफ नेमके कशामुळे क्रिएट होत असेल, दॅट इज दी प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्सेस फॉर द रिस्पिरेटरी ट्रॅक. जे काय रिस्पिरेटरी ट्रॅक आहे त्या रिस्पिरेटरी ट्रॅकला ॲलर्जन किंवा इन्फेक्शनपासून लांब ठेवण्यासाठी आपली बॉडी काय करते, कफ क्रिएट करते, त्यामुळे त्याला एक लेअर देते. इट इज अ प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्सेस टू द इरिटेशन ऑर इन्फेक्शन ऑफ द रिस्पिरेटरी ट्रॅक. फॉर्मेशन ऑफ कफ प्रोटेक्ट द रिस्पिरेटरी ट्रॅक फ्रॉम द इरिटंट अँड हेल्प्स दी रिमूव्हिंग द इरिटंट ॲज वेल ॲज ब्लॉकेज फ्रॉम द रिस्पिरेटरी ट्रॅक. कफ कॅन बी ॲग्रिव्हेटेड ड्यू टू द इन्फेक्शन इन द रिस्पिरेटरी track. Then second last bronchiectasis. Bronchiectasis, these are the disorder of respiratory system. Bronchiectasis, these are the condition referring to the abnormal widening of the bronchi of the lungs. Bronchiectasis कशाला म्हटलं जातं, these are the condition that having abnormal widening of the bronchi of the lungs. These leading to persistent cough with large amount of sputum. कंटिन्युअसली खोकला येतो किंवा लार्ज अमाऊंटमध्ये स्पटम क्रिएट होतं. स्पटम इज थुंकी लार्ज अमाऊंटमध्ये प्रोड्यूस होती, त्या कंडिशनला म्हटलं जातं ब्रॉन्किक्टॅसिस. चाइल्डहुड इन्फेक्शन सच ॲज मिसेलस अँड वूफिंग कफ आर द रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर दिस ब्रॉन्किक्टॅसिस. इट इज असोसिएटेड विथ बॅड ब्रीथ, कफिंग ऑफ ब्लड अँड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. These are the bronchiectasis. And then last disorder, that is the
COPD means chronic obstructive pulmonary disease. Chronic obstructive pulmonary disease, it is the progressive damage causes to the lungs. लंग्सला प्रोग्रेसिव्ह एकखटी किंवा एकाच टायमाला अटॅक न करता तो काय करतो, दम्माने स्लोली प्रोग्रेसनी लंग्सला डॅमेज करत असतो. इट इज अ प्रोग्रेसिव्ह डॅमेज कॉजेस टू दी लंग ड्यू टू द स्मोकिंग और इनहेलेशन ऑफ टॉक्सिक पोल्युटंट्स फॉर लॉंगर पिरियड. कंटिन्युअसली स्मोकिंग किंवा इनहेलेशन केलं टॉक्सिक पोल्युटंटनी तर COPD होण्याचे चान्सेस आहेत. COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. Chronic obstructive pulmonary disease is associated with chronic bronchitis and emphysema. The bronchi become congested, inflamed and narrow, leading to obstruct airflow. यामध्ये COPD मध्ये काय होतं आहे, तर जे काय ब्रॉन्कायज आहेत त्या ब्रॉन्काय कंजेस्ट होतात, इन्फ्लामेशन होतं त्या ब्रॉन्कायला किंवा त्या नॅरोईंग होतात, अँड दॅट हॅविंग ऑब्स्ट्रक्शन टू द एअर फ्लो. जी काय एअर फ्लो होणार आहे त्याला ऑब्स्ट्रक्शन येईल, त्याला डिस्ट्रक्शन येईल, त्यामुळे COPD क्रिएट होतो. इन इम्फिसेमा द अल्व्हेली आर डॅमेज. जे इम्फिसेमा जो डिसऑर्डर आहे तोही अल्व्हेलीला डॅमेज करतोय. द इलॅस्टिसिटी ऑफ द वॉल्स ऑफ द अल्व्हेली, जी काय अल्व्हेली आहे तिची जी काय इलॅस्टिसिटी आहे इज रिड्यूस ड्यू टू डिस्ट्रॅक्शन ऑफ द इलॅस्टिन and the alveoli are enlarged and exhalation of air becomes difficult. Major causes of the COPD is smoking. COPD चा मेन कॉजेस काय आहे तर स्मोकिंग आहे. इंडस्ट्रियल ॲटमॉस्फेरिक पोल्युटंट कॅन ऑल्सो कंट्रीब्यूट टुवर्ड्स द डिसीज. जे काय इंडस्ट्रियल ॲटमॉस्फेरिक पोल्युटंट आहेत यांनीही हा डिसीज क्रिएट होऊ शकतो. द सिम्पटम्स आर नॉट रॅपिडली डेव्हलप. फास्टमध्ये लगेच त्याचे जे काय सिम्पटम्स आहेत ते रॅपिडली डेव्हलप होत नाही आहेत, बट इन्क्लूड्स शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, दम लागणे, व्हीजिंग, डिफिकल्टी इन एक्सेलेशन, फुलनेस ऑफ चेस्ट, स्वीटिंग अँड ड्राय पर्सिस्टंट कव. दीज आर द सिम्पटम्स ऑफ द COPD. द ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन इज अ मेजर कल्प्रिट अँड कॅन बी ट्रीटेड युजिंग ब्रॉन्कोडायलेटर्स. Then last part of this chapter, that is lung volume and capacities. त्या लंगचा व्हॅल्यूम किती आहे, तिची कॅपॅसिटी किती आहे ते आपण बघूया. रिस्पायरेशन म्हणजे काय तर एकदा इन्स्पायर करणं आणि एकदा एक्सेल करणं म्हणजेच रिस्पायरेशन होतं. म्हणजेच वन रिस्पायरेशन प्लस वन एक्सपायरेशन इज कॉल्ड ॲज दी वन रिस्पायरेशन. रेट ऑफ रिस्पायरेशन इज अबाउट, किती आहे रेट रिस्पायरेशनचा, इट्स अबाउट 12 रिस्पायरेशन पर मिनिट. एका मिनिटामध्ये 12 वेळेस आपण एअर इनहेल आणि एक्सेल करू शकतो. व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय, व्हायटल कॅपॅसिटी इज दी व्हॅल्यूम ऑफ एअर विच पासेस इनसाइड अँड गोज आउटसाइड बाय मोस्ट फोर्सफुल इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज दी व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय तर व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय तर इट इज द व्हॅल्यूम ऑफ एअर. व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय, इट इज द व्हॅल्यूम ऑफ एअर विच पासेस इनसाइड अँड गोज आउटसाइड द मोस्ट फोर्सफुल इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज दी व्हायटल कॅपॅसिटी ऑफ द लंग्स. म्हणजे एका वेळेस काय करायचं, पूर्णपणे श्वास घ्यायचा आहे आणि तो सोडायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज दी व्हायटल कॅपॅसिटी. In normal humans, the vital capacity is about 3 to 5 liters. जे काही ऑक्सिजनची लेवल आहे बॉडीमध्ये घेण्याची किंवा एक्सेल करण्याची, तर नॉर्मल ह्युमनची व्हायटल कॅपॅसिटी किती आहे 3 ते 5 लिटर आहे. देन नेक्स्ट दॅट इज कॉल्ड ॲज दी व्हायटल कॅपॅसिटी. नंतर बघूया आपण टायडल व्हॅल्यू म्हणजे काय. द अमाऊंट ऑफ एअर इन्स्पायर्ड अँड एक्सपायर ड्युरिंग नॉर्मल क्वाइट ब्रीथिंग. The amount of air is inspired and expired during normal quiet breathing. It is the volume of one breath is called as tidal volume. एका वेळेस आपण किती अमाऊंट इन्स्पायर करतोय आणि तीच एक्सपायर करतोय
तर एका वेळच्या ज्या ब्रिथिंगला म्हटलं जातं टायडल व्हॅल्यूम, आणि ते नॉर्मल टायडल व्हॅल्यूम आहे इज अबाउट ओनली 500 ml. द अमाऊंट ऑफ एअर इज इन्स्पायर्ड अँड एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल क्वाईट ब्रिथिंग. जे काही नॉर्मली ब्रिथिंग चालू आहे सध्या आपली, त्या नॉर्मल ब्रिथिंगमध्ये इन्स्पायर्ड आणि एक्सपायर होतं. तर एका ब्रिथिंगमध्ये तर त्यावेळेस ऑक्सिजन किती आपल्या बॉडीमध्ये, पूर्ण एअर किती असू शकते, दॅट इज कॉल्ड ॲज दी टायडल व्हॅल्यूम. ती नॉर्मली टायडल व्हॅल्यूम इज अबाउट ओनली 500 ml. देन by taking a very deep breath, air above the tidal volume, that is above 500 ml, can be inspired. This additional inspired air is called inspired reserve volume and can up to 3000 ml or above 500 ml. Normally 500 ml of tidal volume can be exhaled, but with forceful expiration about 1200 ml of air above the tidal volume can be expired, which is called as expiratory reserve volume. त्याला म्हणला तर expiratory reserve volume. Considerable amount of air still remains in the lungs even after the expiratory reserve volume is expelled, and this volume which cannot be measured is called as residual volume. पूर्णपणे तुम्ही बॉडीमधून ऑक्सिजन डिऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड बॉडीपासून बाहेर बॉडीमध्ये टाकलाय, तर त्यावेळेस लंग्समध्ये जी काय अमाऊंट ऑफ एअर राहील तर त्याला म्हटलं जातं रेसिड्युअल व्हॅल्यूम. कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एअर स्टील रिमेन्स इन द लंग इव्हन आफ्टर द एक्सपायरेटरी रिझर्व व्हॅल्यूम इज एक्सपेल्ड, अँड धिस व्हॅल्यूम विच कॅन नॉट बी मेजर. ती व्हॅल्यूम मेजर केलं जात नाही, तर त्या व्हॅल्यूमला म्हटलं जातं रेसिड्युअल व्हॅल्यूम. दिस इज ऑल अबाउट द लंग व्हॅल्यूम अँड कॅपॅसिटीज. Over the respiratory system chapter. Thank you so much.